नमस्कार मित्रांनो, राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता सरकार तुम्हाला 10 मोफत वस्तू देणार आहे। गेल्या 5 वर्षांपासून तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत मिळतच आहे, त्यासाठी तुमच्याकडून 1 रुपयाही घेतला जात नाही। त्याच धर्तीवर आता तुम्हाला 10 मोफत वस्तू देण्याची घोषणा झाली आहे। यामध्ये 10 मोठे गिफ्ट्स असणार आहेत, जे तुम्हाला तुमच्या पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डवर मिळतील। तुमच्या घरात यापैकी कोणतेही कार्ड असल्यास तुम्हाला या लाभाचा फायदा घेता येईल। या योजनेत तुम्हाला अनेक सुविधा मिळणार आहेत। यामध्ये 2 व्हीलर गाडी, 3 चाकी रिक्षा यांचाही समावेश आहे। काही रेशन कार्डधारकांना तर महिन्याच्या महिन्याला पेन्शन देखील दिली जाणार आहे। याशिवाय 30 भांड्यांचा सेट देखील मिळणार आहे। एक महत्त्वाचे काम केल्यास तुम्हाला पुढील 3 महिन्यांचे गहू आणि तांदूळ एकत्र मिळणार आहे। अशा प्रकारे पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना एकूण 10 वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे तुमच्या घरात पिवळे किंवा केशरी यापैकी कोणतेही एक कार्ड असेल तर तुम्ही या संधीचा नक्कीच फायदा घ्या। यासाठी सरकारने काही अटी आणि पात्रता निकष जाहीर केले आहेत। तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमके काय करावे लागेल याची सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल। तुम्हाला माहीतच आहे की सरकार सध्या वेगवेगळ्या योजनांद्वारे प्रत्येकाला आर्थिक मदत करत आहे। काही जणांना भांडी वाटप करत आहे, तर काही जणांना विहिरी आणि घरे मंजूर करून देत आहे। तसेच घरातील महिलांना महिन्याला 1500 रुपये पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे दिले जात आहेत। या 10 मोफत वस्तूंचा लाभ घेण्यासाठी आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्ही संबंधित माहिती शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला माहीत आहेच की सरकार आता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला पैसे देत आहे। काही जणांना भांडी वाटप करत आहे, तर काही जणांना विहिरी आणि घरे मंजूर करून देत आहे। जसे की तुमच्या घरातील महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत, पीक विमा दिला जात आहे, नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे मिळत आहेत आणि पीएम योजनेलाही निधी दिला जात आहे। त्याचप्रमाणे आता सरकारने पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांसाठी 10 वेगवेगळ्या सुविधा देण्याची घोषणा केली आहे। या लाभासाठी सर्व रेशन कार्डधारकांनी काय करायचे आहे ते नक्की बघा। काळजीपूर्वक लक्ष द्या। या 10 वस्तूंचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा ते मी सांगते। जर तुम्ही लवकरात लवकर याचा लाभ घेतला नाही तर मिळणाऱ्या ज्या मोफत वस्तू आहेत त्या संपून जातील आणि मग तुम्हाला पुढील 1 वर्षापर्यंत वाट पाहावी लागेल। त्यामुळे लक्ष देऊन बघा। पुढील 4 ते 5 दिवसांच्या आत तुम्हाला या वस्तू एका ठिकाणाहून घ्यायच्या आहेत। वेगवेगळ्या स्वरूपाच्या 10 वस्तूंचा लाभ आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे। कोणाकोणाला मिळणार लाभ? यासाठी लाभ कोणाकोणाला मिळणार आहे आणि कोणाला मिळणार नाही याबाबत सविस्तर अपडेट सरकारच्या माध्यमातून आले आहे। मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे। यावर्षी भाजपला भरघोस मतदान झाल्याने सरकार आता सर्व नागरिकांवर खुश आहे। त्यामुळे तुमच्यासाठी नवनवीन योजना आता काढत आहे। जसे की लाडकी बहीण योजना असेल, घरकुल असेल, अशा प्रकारच्या नवीन योजना काढत आहे। कालच एका मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे। यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघे मिळून आता प्रत्येक रेशनधारक उमेदवाराला हा लाभ मोफत सुरू केला आहे। यासाठी तुम्हाला एक अर्ज करणे गरजेचे आहे। हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला मोफत 10 वस्तू मिळणार आहेत। कोणत्या आहेत या 10 वस्तू आणि इतर फायदे? यामध्ये मित्रांनो, काही नागरिकांना महिन्याच्या महिन्याला पेन्शन आहे, महिलांना मोफत स्कूटी आहे। कदाचित तुमचा विश्वास पण बसत नसेल, पण सर्वांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे। राजस्थानमध्ये या योजनेची अंमलबजावणी झाली आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये हा लाभ सुरू होणार आहे। जे कोणी लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना स्कूटी देखील मिळणार आहे, सायकल देखील मिळणार आहे। तसेच स्वतः अजितदादा पवार यांनी मुंबईमध्ये मोफत रिक्षांचे देखील वाटप केले आहे। अशा प्रकारे 10 वस्तूंचा लाभ आता पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात आता अर्ज करणे गरजेचे आहे। जसे तुम्हाला गहू तांदूळ 5 वर्षांपासून मोफत मिळत आहेत, तसेच सरकारच्या माध्यमातून आता या 10 वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहेत। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करणे अपेक्षित आहे। सरकार काही ना काही नवीन योजना काढत आहे, परंतु मित्रांनो, तुम्ही ग्रामीण भागात असल्याने तुम्हाला कदाचित या योजनांची माहिती नसते। म्हणूनच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या लाभांचा फायदा कसा घ्यायचा याची सविस्तर माहिती देणार आहोत। फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। दिलासा देणाऱ्या नवीन घोषणा। सरकारने आता तुम्हाला मोठा दिलासा दिला आहे। यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तेल अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदूळ घेण्यासाठी रेशनधान्य दुकानापर्यंत चालत जावे लागायचे आणि रांगेत उभे राहावे लागत असे। ती कटकट आता सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात येणार आहे। गेले 2 महिने झाले या बातम्या पसरल्या होत्या की केंद्र सरकार आता प्रत्येक गावाला 2 टेम्पो देणार आहे, ज्या माध्यमातून आता प्रत्येक रेशनधारक कुटुंबांना त्यांच्या घरी जाऊन सरकारच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ वाटप केले जाणार आहे। मग हा लाभ कधी सुरू होणार आहे याची सुद्धा माहिती मिळणार आहे। परंतु अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका।
तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या 10 वस्तू आता सरकारच्या माध्यमातून मोफत दिल्या जाणार आहेत. यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. घरपोच धान्य, वितरण आणि इतर लाभ. पहिला निर्णय आता घेण्यात येणार आहे तो म्हणजे आता प्रत्येक गावाला सरकार 2 टेम्पो गाड्या देणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या गहू आणि तांदूळ घरात आणून सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे. रेशनधारक कुटुंबांना रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन रांगेत उभे राहावे लागत होते. हा त्रास लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्ये होणार आहे. नेमकं कधीपासून तुम्हाला आता घरबसल्या गहू तांदूळ सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत याची माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे. फिक्स तारीख जाहीर केली आहे. हा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे आणि सरकारने काय पात्रता सांगितल्या आहेत हे पहिल्यांदा आपण पाहूया. पात्रता निकष. पहिली पात्रता, तुम्ही लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ आता मिळणार आहे. दुसरी पात्रता, कोणतीही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसावी. आता सरकारची पेन्शन घेत नसावी म्हणजे काय बघा. काही जणांच्या घरात त्यांचे वडील आर्मीमध्ये रिटायरमेंट झालेले असतात, तर काही जणांचे कलेक्टर ऑफिसमध्ये कामाला असतात आणि त्यांनी सुद्धा रिटायरमेंट घेतलेली असते आणि त्यांना पेन्शन सरकारकडून मिळत असते. तर अशा नागरिकांना 10 वस्तू दिल्या जाणार नाहीत. तुमच्या घरामध्ये समजा 2024 ते 2025 या 2 वर्षांत तुमचा मुलगा असेल किंवा तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती आर्मीमध्ये भरती झाली असेल किंवा पोलिसमध्ये भरती झाली असेल, तर अशा नागरिकांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे बाहेर काढले जाणार आहे. त्यावर बघा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे उत्पन्न चेक केले जाणार आहे. तुमचे उत्पन्न जर 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या सर्व योजनेचा लाभ आता भेटणार आहे. मिळणाऱ्या 10 वस्तू आणि योजना. आता बघा, वेगवेगळ्या 10 लाखांमध्ये सरकार आता तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जो लाभ देणार आहे तो म्हणजे रेशन दुकानांमध्ये तुम्हाला गहू व तांदूळ यासोबतच तुम्हाला साखर, गूळ, शेंगदाणे, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तेल, रवा अशा प्रकारच्या वस्तू आता लवकरच रेशनधान्य दुकानांमध्ये मोफतपणे दिल्या जाणार आहेत. तसेच यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्डवरती राजस्थानमध्ये आता सध्या ही योजना आली आहे. यामध्ये महिलांना स्कूटी वाटप सुरू आहे. लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये या स्कूटीचं वाटप होईल. तसेच आता पिंक गुलाबी रिक्षा म्हणजेच गुलाबी कलरच्या रिक्षा 50% अनुदानावर सरकारने चालू केल्या आहेत. सरकार तुम्हाला वाटप घरी आणून करणार आहे. त्याची तारीख जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत फिक्स होईल. त्यानंतर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गावामध्ये 1 टेम्पो गाडी दिली जाईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या हे धान्य आता आणून दिले जाणार आहे. अर्ज प्रक्रिया आणि अंमलबजावणी. ज्यावेळी तारीख फिक्स होईल त्यावेळी तुम्हाला रेशनधान्य दुकानामध्ये जो व्यक्ती असेल तो तुमच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड व तुमच्या घरचा पत्ता व्यवस्थित एका अर्जाद्वारे भरून घेईल. त्यानंतर तुम्हाला एका फिक्स तारखेला तुमच्या घरामध्ये ही गाडी पोहोचेल व तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ घरबसल्या आता दिले जाणार आहे. याचा लाभ तुम्ही घरबसल्या घेऊ शकता. परंतु हे अजून सुरू झालेले नाही. भाजपच्या एका मंत्र्याने याबद्दलची कल्पना मंत्रिमंडळात सादर केलेली आहे. यावर लवकरच गव्हर्नमेंट रेझोल्यूशन निघेल व प्रत्येक गावाला याबद्दलच्या गाड्या देऊन प्रत्येक रेशनधारक कुटुंबांना आता घरबसल्या मोफत गहू आणि तांदूळ मिळण्याची दाट शक्यता आहे. ही माहिती नियोजित असून मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.